करण्यासाठी आलो. करमणूक करण्यासाठी. तुम्ही काय करता? अहो आमचा धंदा नाच गाण्याचा. त्याच्यासाठीच आम्ही आलो. त्याच्यासाठी आला. करमणूक करा. पण तुम्हाला वाटतं तुम्हीच कला म्हणताय? हो आम्ही कला म्हणतो. कलाकार घेऊन महाराष्ट्रात जोड लागली नाही त्याला. अहो काही साधी व्यक्ती नव्हती. म्हणजे कोण नादाला लागत नाही काय? कलेची व्यक्ती. पण माझं गा म्हणायची मला सवय नाही. माझ्या मित्राच्या तोंडून ऐका. हा हा. महाराष्ट्रात प्रसिद्धी माणूस. प्रसिद्धी. मोठमोठे तमाशगीर नादाला लागत नाही. हा. अजिबात त्यांचा नाद करत नाही. त्याच्या नादाला लागत नाही. शिरूरकर नाही. बर. पाचीगावकर नाही. बर. मंगला बनसोडे नाही. बर. खेडकर नाही. बर. बोरगावकरांतर नादच सोडला. मग ह्यांच्या नादाला का लागत नाही? खुळ्यांच्या उलेलीचे कोण नादाला? मी येडाय म्हणून माझ्या नादाला लागत नाही. बाई बोला. तुम्ही या ठिकाणी डोक्यावरचा पदर खांद्यावरती ठेवून उभे आहात. तुम्ही नेमकं करताय काय? अहो आमचा धंदा नाच गाण्याचा. म्हणजे कलाकार. कलाकार आहे जसे आम्ही तुम्ही सुद्धा. कलाकार तसा मीच कलाकार आहे. तुम्ही काय तुम्हाला काय येतं? काय येत? काय येतंय? बाई हा? मला एक सांगा. हा? तुम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर देता येईल? हो देणार ना. देणार? देणार. मग आला बघ प्रश्न. येऊ द्या. घे. येऊ द्या. आग करतो सवाल. धरती हाताला. धरती हाताला नेती वाड्याला. बहिणीशी प्रेम जळेल का? धरती हाताला नेती वाड्याला. बहिणीशी प्रेम जळेल का? काय म्हणला? करतो सवाल रागाला याल प्रेम मनामध्ये जडेल का? धरती हाताला नेती वाड्याला. बहिणीशी प्रेम जळेल का? बहिणीशी प्रेम? हा? अरे काय? बहिणीचे प्रेम कसं काय जडेल? अरे त्यांना काय पाहिजे? बहिणी संग प्रेम. प्रेम होय. हा. जळेल का म्हणते? आता अहो तसं आमचं तुम्हाला सांगा बाई. आता बाला बहिणी संधी गेला नव्हता. हा मग सांगू. कसं आहे? ए, हलकटानो. का दिवाळीला त्याची बहीण आणायला गेलता. आणि मग घेऊन आलाच का नाही? कोण म्हणतं बहिणीचा हा प्रेम झाला? दिवाळीला गेलता आणायला. मग बहिणीला काय आणलं त्यानं? बहिणीला आणला. पॅन्ट शर्ट घेतला बहिणीला घेतलं. मेवण्याला लगा त्यानं जागा घेतला बहिणीला पॅन्ट शर्ट केला आमची बोंगळी अर्थच नव्हती बहिणीला साडी चोळी केली असं म्हणणार आता तो बहिणीचं प्रेम जडेल का म्हणजे कसं काय सांगता? गेला हा शब्द पाहिजे ना गेला हा शब्द आम्हाला पाहिजे. पाहिजे हा. ती कसा? कसा तुम्हाला सांगू? सांगा ना. माझ्या भलतंच बोलली एकदाच येणं, एकदाच जाणं, तर हाती संसार जळेल का? एकदाच येणं, एकदाच जाणं, तर हाती संसार जळेल का? म्हणजे एकदाच येणं आणि एकदाच जाणं. हा. पण ते संसार करणाऱ्या काय काय गोष्टी आडव्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे? कुंच्या, सांगा सांगू ना. तुम्हाला? सांगा की. आग लावून दार घरचाच कोयता
कडी कोंडा काढा येणार वे. हा? कवा बी माणूस जाऊन काढते की ध्यान होईल तेव्हा. ए पाहुणं काय झालं लाज वाटते का जरा आता घरचा कोंडा म्हणताय तुम्ही हा? आणि कडी कोण काढेल का हो काढू शकतो आम्ही काय कसा? होणार? कशी काढणार? कडी काढायला येत नाही. कशी काढणार? कोंडा ढकलायचा काय करायचं कोंडा ढकलायचा काय करायचं तसं नाही बाबा. हा समुद्रासारखा आहे. हा? समुद्रासारखे आम्ही आहोत. आम्ही समुद्रासारखं? हा, कसं आहे? कसं आहे सांगू. सांगा की. अगं वाऱ्याच्या लाटात समुद्र मोठा नदी समुद्राला अगं वाऱ्याच्या लाटात समुद्र मोठा नदी समुद्राला आलेली गं. नदीच्या लाटा नदीच्या लाटा समुद्र लाटा ओढ्याला नदी आणल का नदीच्या लाटा समुद्र लाटा ओढ्याला नदी आणल का. अरे आपण काय किरकोळ वाडा आहे. वडा हा, अरे वाड्याला काय किंमत आहे वडा रे? किरकोळ आहे हा. समुद्राचं पाणी कुठं जातं ओढ्याला नदी आणल का. बरोबर आहे की पण समुद्राचं पाणी जातं कुठं नदीला. नदीला नदीला नदीचं पाणी अरे नदी- ओढ्याचं पाणी नदीला नदीचं पाणी समुद्राला. समुद्राला. या बाण उलट काढलं. येड्या हो तुम्हाला काय आखलीचा भाग आहे का वड्याला तुम्ही कमी समजू नका. हा. आता पाऊस पडला हा. पाऊस पडला की कुठे पडणार जमिनीला पडणार. हो. जमिनीतनं पाणी वगळीला जाणार वगळीतनं पाणी वड्याला जाणार वड्यातनं पाणी नदीला जाणार आणि नदीचं पाणी समुद्राला जाणार बर. जाणार का नाही हा. मग नेमकं ए, आता मला एक सांगा. नदीनं वाड्याला फुगवलंय ओढ्याला नदी आणल का. आम्हाला तेच बाई, आता हा. वगनाट्यासाठी आतुर मंडळी झालेले. मी सांगतो त्या माणसाला शरण काय जाव्या. हरकत नाही. शेवट.